रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. तब्बल 18 वर्षापूर्वीची जुनी सीताफळाची बाग आहे. आणि प्रत्येक शेतकरी बांधवांचं म्हणणं असतं सीताफळामध्ये परवडत नाही किंवा सीताफळ सेटिंग होत नाही, पण आपल्याकडे 18 वर्षाचा अनुभव. किती वर्षाचा? म्हणजे एक पुस्तक आहे. मी म्हणतो अख्ख्या मराठवाड्यातनी महाराष्ट्रामध्ये एका झाडाला इतका लोड माल लागलेला तुम्हाला दिसणार नाही. रामा ॲग्रोचे पुरे प्रोडक्ट चांगले आहे, सेटिंग पासून तर माल फुगवण्यापर्यंत. मिलीबग आला होता तर तुमचं ते लो वॉकिंग आणि निमकरणचा स्प्रे घेत. नमस्कार, बळीराजाला मानाचा मुजरा. शेतकरी मित्रांनो, आज आपण अशा सीताफळीच्या बागेमध्ये आलेलो आहोत. तब्बल 18 वर्षापूर्वीची जुनी सीताफळीची बाग आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मराठवाड्यातलं NMK गोल्डन या व्हरायटीचं पहिलं वाण ज्या शेतकरी बांधवांनी आणलं, आज आपण त्यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत. आणि शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पाहायला मिळेल की अक्षरशः ही सीताफळ झाड आहे का आंब्याचं झाड आहे हे लक्षात येणार नाहीये. तर पूर्वी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा शेतकरी मित्रांनो. आणि मराठवाड्यामध्ये ज्या व्यक्तीने, ज्या शेतकरी बांधवांनी पहिलं NMK गोल्डन व्हरायटी आणली, आज आपण त्या शेतकरी बांधवांच्या प्लॉटवरती आलेलो आहोत. आणि त्या शेतकरी बांधवांनी मागच्या 2022, 2023 आणि 2024 या तिन्ही भाराला रामाड कंपनीचं उत्पादन वापरलेलं आहे, रामाड कंपनीचं शेड्यूल वापरलेलं आहे. तर चला तर शेतकरी मित्रांनो, आपण त्या शेतकरी बांधवांना बघणार आहे की ज्यांनी मराठवाड्यामध्ये पहिला दिवा कशाच लावलाय, NMK गोल्डन या व्हरायटीचा. आणि 18 वर्षापूर्वीची जुनी बाग आहे. 18 वर्षापूर्वीची जुनी बाग शक्यतो कोणत्याही शेतकरी बांधवांना पाहायला मिळणार नाही, पण ती आपल्याला आज रामाडच्या माध्यमातून, रामागड कंपनीच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि या प्लॉटसाठी रामाड कंपनीचे प्रतिनिधी श्रीयुत किरण झगडे सर यांनी खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य केलेलं आहे मागील 3 वर्षापासून. तर किरण झगडे सरांनी खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे, त्यांच्या माध्यमातून हा प्लॉट मॅनेज झालेला आहे. तर चला तर मित्रांनो, आज आपण ज्या शेतकरी बांधवांची मुलाखत घेणार आहोत, मी तुम्हाला काय सांगितलं, मराठवाड्यातला पहिले शेतकरी ज्यांनी NMK गोल्डन ही व्हरायटी तुम्ही इथं आणलेली आहे आणि तुमच्या माध्यमातून ही अख्ख्या मराठवाड्यामध्ये पसरलेली आहे. म्हणजे पहिला जन्म तुम्ही इथे दिलेला आहे. तर आज आपल्यासोबत आहेत तारिक मुबारक चाऊस सर, मुक्काम पोस्ट अंबड, तालुका अंबड, जिल्हा जालना. मित्रांनो, हा जो प्लॉट आहे, हा प्लॉट आहे पारनेर या गावामध्ये. बरोबर, पारनेर या गावामध्ये सरांचा प्लॉट आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, सरांकडे बघून तुम्हाला कळत असेल की 18 वर्षापूर्वीचं, म्हणजे डोक्याची केस बघितली तुमच्या लक्षात येत असेल की 18 वर्षापूर्वीचा हा सीताफळाचा प्लॉट आहे. आणि प्रत्येक शेतकरी बांधवांचं म्हणणं असतं सीताफळामध्ये परवडत नाही किंवा सीताफळ सेटिंग होत नाही, पण आपल्याकडे 18 वर्षाचा अनुभव. किती वर्षाचा? म्हणजे एक पुस्तक आहे, ते पुस्तक आपण आज उलगडणार आहे. तर सर नमस्कार. तर मी जसं उल्लेख करून दिला की मराठवाड्यातले तुम्ही पहिले शेतकरी आहात आणि सगळ्यात महत्त्वाचं 2022, 2023 आणि 2024 या तिन्ही तुम्ही ज्या भाराला रामा ॲग्रो कंपनीची उत्पादनं श्रीयुत किरण झगडे सर यांच्या माध्यमातून वापरलेली आहे. तर ती कशा पद्धतीने वापरलेले आहेत आणि हे तुमचे तिन्ही जे भार आहेत 2022, 2023 आणि 2024 सक्सेस झालेत का? हो, सक्सेस झाले. याच्यासाठी वापरलं मी, डाळिंबासाठी वापरलं, सृष्टी, समृद्धी हे दोन्ही व्हरायटीचं फळ पोचण्यासाठी, माल सेटिंगसाठी वापरला मी. चांगला रिझल्ट आला. चांगला रिझल्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मी जसं उल्लेख केला की 18 वर्षापूर्वीची जुनी बाग आहे, म्हणजे 18 वर्षापूर्वीचं वातावरण आणि आतलं वातावरण याच्यामध्ये काय डिफरन्स आहे सर? फरक काय? 18 वर्षापूर्वी जे वातावरण होतं सीताफळीच्या वेळेचं तुमच्या, आता 18 वर्ष म्हणजे खूप जुनं आहे, आणि आताचं वातावरण काय डिफरन्स झालेलं आहे? फरक काय पडलेला आहे? म्हणजे बऱ्याचशा झाडं जास्त मोठाली झालेली आहे आणि जास्त झाड सिनियर मोठाली झाल्यामुळे त्याला माल लागायला थोडा त्रास होतो. माल कमी लागतो. आणि ह्या व्हरायटीचा विशेष असा आहे की याला माल फार कमी लागतो. पण आमचा अनुभव, आमचं रामा ॲग्रोवाल्यांचा तुमचा गायडन्स भेटला मला, त्याच्यामुळे आम्ही जी सेटिंग आता आणली, मी म्हणतो अख्ख्या मराठवाड्यात महाराष्ट्रामध्ये एका झाडाला इतका लोड माल लागलेला तुम्हाला दिसणार नाही. आता सरासरी तुम्ही जसं म्हणलं की सेटिंगचा हा प्रॉब्लेम, जसं झाडाचं वय झालं की झाड सेटिंग करत नाही किंवा सेटिंग होत नाहीये. पण मागच्या 3 वर्षापासून तुम्ही बायो समृद्धीचे उत्पादन आहे, जे कळी काढण्यासाठी म्हणा किंवा सेटिंगसाठी म्हणा खूप माहिर प्रोडक्ट आहे, या 3 वर्षापासून वापर करता. या 3 वर्षामध्ये सेटिंगचा काय प्रॉब्लेम तुम्हाला काय जाणवला का? ह्या वर्षी तर बिलकुल नाही जाणवला. या वर्षी तर नंबर 1,
कारण आम्ही या वर्षी पूर्ण त्यांचे हवाले केलेलं आहे. बर, तेव्हा सेटिंग पासूनच येतं वापरायचं. यांचं मार्गदर्शन चालू आहे. 2-4 दिवसाला एकदा व्हिजिट ते देतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण फवारण्या, पूर्ण डोस द्यायचा, ते हे 12 एकरचा यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. सरांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. पण मला सांगा, आता मी जसं म्हणलं की 18 वर्षाचा तुमच्याकडे सीताफळीचा अनुभव, या की 18 वर्षाचा तुमच्याकडे सीताफळीचा अनुभव आहे. या सीताफळीच्या अनुभवामध्ये सीताफळीसाठी रामायगड कंपनीचा बायो समृद्धी असेल, बायोसृष्टी असेल, बरोबर ना? अजून किरण सर काय काय दिलेले आहे? त्यांना स्प्रे मधून कॅल्बर सायझरचा स्प्रे दिला आहे. कॅल्बर सायझरचा, रामा ॲग्रो कंपनीचा रामा कॅल्बर आणि सायझर 999 हे दोन्हीचा कॉम्बिनेशन स्प्रे दिलेला आहे. त्याचं प्रमाण काय दिलेलं आहे तुम्ही त्याला? त्यांना 2.5 प्रमाण दिलं. 1 लिटरला 2.5 ml रामा कॅल्बर आणि 1 लिटरला 2.5 ml सायझर 999. ह्या कोणत्या स्टेजला तुम्ही स्प्रे दिलेला आहे? त्यांना कळीतून सेटिंगला, फ्लावरिंग स्टेजमध्ये. फ्लावरिंग स्टेजमध्ये ज्यावेळेस फळात रूपांतर होतं त्यावेळेस तुम्ही किती स्प्रे दिलेले? 2 स्प्रे झाले. 2 स्प्रे दिलेले. आणि ज्या वेळेस तुम्ही म्हणजे बाग धरता त्यावेळेस बायो समृद्धी पहिला डोस तुम्ही कधी दिलेला आहे? पहिला डोस त्यांना सुरुवात करताना स्टार्टिंगलाच त्यांना पहिला पावसाच्या पाण्यावरती बाग धरली. कळी निघताना, कळी लागतानाच, कळी म्हणजे पान फुटल्यानंतर पहिला समृद्धीचा डोस घ्या. त्याच्यामध्ये काय काय कॉम्बिनेशन दिले समृद्धी? समृद्धी रूट मॅजिक हे कॉम्बिनेशन दिलेलं आहे. मग ते बायो समृद्धी रूट मॅजिकचे असे किती अंतराच्या अंतराने किती डोस तुम्ही दिलेले? 15-15 दिवसाचे 3 डोस झालेले. 3 डोस झालेले. 3 डोस मध्ये आपली सेटिंग झालेली. पहिल्या 3 डोस मध्ये सेटिंग झालेली आहे. मग त्याच्यानंतर तुम्ही बायोसृष्टी कुठल्या स्टेजला चालू केलेलं आहे? नंतर त्यांची आपण सेटिंग झाल्यानंतर बायोसृष्टी आपण चालू केलेली आहे. बायोसृष्टी चालू केली, बायोसृष्टी बायोसमृद्धी असं मिक्सिंग मध्ये चालू केलेलं आहे. मग आता बायोसमृद्धी 3 डोस झालेले आहेत आणि बायोसृष्टीचे आतापर्यंत किती डोस झालेले आहेत? भरपूर डोस झालेले असतील. भरपूर तरी एक 4 ते 5 डोस झालेले आहेत. सर मला सांगा, हा टोटल तुमचा किती हजार झाडं तुमच्याकडं सीताफळीचे आहेत? माझ्याकडं तर पुरे समजा 8,000 झाडं आहे. 8,000 झाडं. शेतकरी मित्रांनो, 8,000 झाडा या बगीच्यामध्ये इथं पुरे 3,500-4 हजार झाडं येते. हनुमान फड. सर तुम्ही या जवळ सगळ्यात महत्वाचं सरांची, सर तुमची मला आमच्या शेतकरी बांधवांना ओळख करून द्या. सरांचं हे अख्खा प्लॉट आहे. सरांनी 18 वर्षापूर्वी लावलेला आहे. तुम्ही या प्लॉट वरती मॅनेजर म्हणून काम करता. मॅनेजर म्हणून काम. लागवड माझ्या हातात झालेली. लागवड तुमच्या म्हणजे 18 वर्षापूर्वी लागवड तुमच्या हातात झालेली. शेतकरी मित्रांनो, 18 वर्षापूर्वी मराठवाड्यामध्ये पहिलं पीक आणणारा शेतकरी इकडे आणि लागणारा शेतकरी इकडे. तुम्ही 18 वर्षापासून या बागेला मॅनेजमेंट करता. बरं, या 3 वर्षामध्ये रामायगड कंपनीचं बायोसमृद्धी बायोसृष्टीचे उत्पादन दिलेलं आहे. त्याच्यामध्ये कॅल्बर असेल, सायझर असेल, कसा वापर आला आणि काय रिझल्ट? रिझल्ट 1 नंबर आलेला. कळीच्या स्टेप मध्ये तुमचा रामा कॅल्बरचा सायझर 999चा स्प्रे घेतलेला आहे. त्यानंतर मायक्रोन्यूट्रन ड्रिपना सोडलेलं आहे. मिलीबग आला होता तर तुमचं ते लो हॉकिंग आणि निमकरणचा स्प्रे घेतला, त्याचा चांगला रिझल्ट. मिलीबग आणि ते अळीचा प्रॉब्लेम असतो, त्याच्यासाठी जे त्याने दिलं त्याच्यासाठी मिलीबगला कंट्रोल झालेलं आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो बघा, सांगण्याचं तात्पर्य एकच, शेतकरी मित्रांनो, सीताफळ म्हणलं की मिलीबग आलाच बरं का. आणि अळी येते. नेमके गोल्डन सांगितलं तर अळी आली. त्याच्यामध्ये गोल्डन सांगितली की अळी आली. आणि आपलं अळीसाठी जे स्पेशल प्रोडक्ट आहे लोहा किंग आणि आपल्या मिलीबग साठी आहे नीम करंज. हे दोन्ही कॉम्बिनेशन तुम्ही दिलेलं आहे. आतापर्यंत लोहा किंग आणि नीम करंज किती स्प्रे झालेले आहेत? साधारणतः 3 स्प्रे झालेले आहेत. मग आता सध्या मिलीबगचा प्रादुर्भाव कुठे जाणवतो? फार कमी आहे. तर मला आधीचे स्प्रे घेतले तर मिलीबग जात नव्हता. हे घेतल्यापासून समजा स्टॉप मध्ये आहे. तुमच्याकडे 18 वर्षापासून बाग आहे आणि सेटिंगचा प्रत्येक सीताफळीमध्ये प्रॉब्लेम येतो. आणि तुम्ही म्हणल्याप्रमाणे आता सध्या हा 18 वर्षापूर्वीचा प्लॉट आहे. किती सरासरी सेटिंग आहे या बागावरती? सरासरी सर 200-250 सेटिंग आहे. शेतकरी मित्रांनो बघू शकता, बघा लाईव्ह व्हिडिओ चालू आहे आपला. 250 सेटिंग आहे. आणि झाडाची म्हणजे हाईट पाहा तुम्ही. झाडाची हाईट बघा समोर बघा, 17-18 फुटाची हाईट आहे. त्याची 17-18 फुटाची झाडाची हाईट. याला काढायला माल लहान मुलं वर पाठवावं लागते याला. माल झाडावरती सोडून माल तोडावा लागतोय. मेन म्हणजे खोडाला पण माल लागलेला आहे. बघा शेतकरी मित्रांनो इकडे बघा, हे बघा खोडाला सुद्धा इकडे आपल्याकडे माल इथं तुम्ही बघू शकता. हा खोड आहे, हा मेन स्टंप आहे, याच्यावरती फांदी गेला. आपल्याला सेटिंग खूप चांगल्या प्रकारे झालेलं आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य आहे की खूप जबरदस्त सेटिंग झालेलं आहे. आता फक्त आपल्याला साईज करायची आहे आणि साईज नक्कीच होणार आहे. शेतकरी मित्रांनो साईज नक्की काय होणार, कारण साईजसाठी आपल्या कंपनीचं एक धडाकेबाज प्रोडक्ट म्हणजे बायो सृष्टी. याचा रेग्युलर जसं डोसेस होतील ना तशी साईज नक्की होणार. आता मला सर सांगा, जे आपल्या तमाम महाराष्ट्रातील सीताफळ उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी रामायगड कंपनीच्या उत्पादनांचा शेड्यूलचा काय सल्ला देऊ शकाल का तुम्ही? म्हणजे हे वापरला पाहिजे. रामा ॲग्रोचे पुरे प्रोडक्ट चांगले आहे, सेटिंग पासून तर माल फुगवण्यापर्यंत.
आता आमची 70% समजा प्रोसिजर कम्प्लीट झालेला, आता 30% बाकी आहे. आता याच्यामध्ये अजून कशी साईज येते हे पुढच्या महिन्यामध्ये अजून करणार. पण आता समाधानकारक साईज आहे. समाधानकारक आमचा असा विचार आहे 400, 500, 300 ग्रामचे फळ जास्त आले पाहिजे, जास्त आले, आणि त्या हिशोबाने दिसतो. कारण माल जे लागलाय मोठ्या मोठ्या फांद्याला माल लागलेला आहे. मोठी फांदीला माल लागला तर ते माल साईज घेतो आणि क्वांटिटी जास्त आहे. पण जे ठिकाणावर माल लागलेला आहे त्याच्यावरून माल बारीक फार कमी पडायची शक्यता आहे. म्हणजे मेन काढीला आपला माल लागलेला आहे आणि हे यांच्या मार्गदर्शनामुळे चांगला मेन फांदीला माल लागलेला आहे. मेन फांदीला माल लागलेला आहे. म्हणजे किरण झगडे सर आणि रामाडे कंपनीचं शेड्यूल रामाडेच्या उत्पादनाच्या माध्यमातून हा 18 वर्षापूर्वीचा प्लॉट परत सक्सेस झालेला आहे. तर सर आम्हाला तुमचा प्लॉट फिरून दाखवला का? कशा पद्धतीने तुम्ही 18 वर्षापूर्वी मॅनेज केलेले आहे आणि जसं तुम्ही म्हणला की खरंच या झाडावर चढून आपल्याला फळ हार्वेस्टिंग करावं लागणार आहे. तर शेतकरी मित्रांनो बघा एकदा, सरांनी रामाडे कंपनीच्या उत्पादनावरती 3 वर्षापासून विश्वास ठेवलेला आहे आणि रामाडेच्या उत्पादनाच्या माध्यमातून, रामाडे कंपनीच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून तो विश्वास आपण जपलेला आहे. रामाडे कंपनीचं एक तत्व आहे, विकण्यापेक्षा जपणं गरजेचं आहे. कारण का विकतं कुणीही पण जपत कुणीही नाही. पण आमचं ध्येय जपणं सर, आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्ही तुमचे आभार मानतो. कारण का 3रा भार सुद्धा तुम्ही आमच्याकडं मॅनेज करायला दिला. कारण का सलग 3 भार कुणी कोणाला मॅनेज करून देत नाही. का दिले? कारण याचा रिझल्ट आहे म्हणून तुम्ही मॅनेज करायला दिलेले आहेत. तर चला शेतकरी मित्रांनो आपण सरांचा प्लॉट बघूया कशा पद्धतीने. हाईट पाहून घ्या. आधी मी जे सांगितलं तुम्हाला याची हाईट पहा तुम्ही. आता माल लागला बर, हाईट पाहते कुठं माल लागले. हे इथं पहा, कोणत्या झाडाला तुम्ही पाहणार तर असाच माल दिसणार तुम्हाला. असा नाही की निवडून आपण तर झाड या पुढे येऊन हे वर पहा, इकडे यायला पहा. बघा एकदम शूटिंग घेत आहोत. बघा समोर आपल्याला एक फांदी दिसत आहे. या फांदीच्या माध्यमातून आपण बघू शकतो बघा कशा प्रकारे माल सेटिंग झालेला आहे. बघा शेतकरी मित्रांनो एकदम जबरदस्त सेटिंग झालेलं आहे. बुडक्यापासून ते आपण बुडक्यापासून शूटिंग चालली होती. बघा दाखवा, हे बघा, हे बघा एकदम शेंडा, बुडक्यापासून ते शेंड्यापर्यंत प्रचंड माल आहे. 18 वर्षापूर्वीची जुनी झाड आहेत आणि लोकांचं म्हणणं असतं की जुनं झालं की सेटिंग होत नाही, फळ लागत नाही. पण ही आहे रामायगड कंपनीच्या बायोसमृद्धी बायोसृष्टीची कमाल. हे बघू शकता एकदम जबरदस्त आहे एकदम. बघा ते बघा तारा कुठे, बघा लाईटच्या तारा बघा मित्रांनो, त्या लाईटच्या ताराच्या वरती झाड गेलेलं आणि फळबी लागलं बरं. आणि फळबी बघा ते समोर बघा लाईटची आहे, तारा आहे त्याच्यावरती झाड जाऊन त्याला बघा अक्षरशः वरती एका फांदीला 10-10, 12-12 सेटिंग आहे एका फांदीला. शेतकरी मित्रांनो पाऊस म्हणत आहे पाऊस आला पेरतं व्हा. पण बघा इथं बघा कशी फांदी वाकलेली आहे, म्हणजे वजन यायला चालू झालेलं आहे. एकदम शेंड्यावरती सुद्धा माल लागलाय, खोडावर सुद्धा माल लागलाय, मेन फांदीला माल लागलेला आहे, सगळ्या काडीवरती सीताफळाला माल लागलाय. ही कमाल आहे बायो समृद्धीची. शेतकरी मित्रांनो हे पायकडे येऊन वर पाहता बघा समोर बघा एकदम जबरदस्त झाडाला तुम्ही पहा तिथं वरपर्यंत माल लागलेला आहे. शेंड्यापासून ते बुडक्यापर्यंत आणि बुडक्यापासून ते शेंड्यापर्यंत माल लागलेला आहे. सरासरी 200, 250, 250 सेटिंग या एका झाडावरती आहे. आणि हा किती झाडांचा सर प्लॉट आहे आपला? टोटली 3500 झाडांचा प्लॉट आहे. 3500 झाडांचा प्लॉट आहे.